हॅलो. आज आपण MSCITचे थेरॉटिकल प्रश्न कसे येतील त्या आधारित मी प्रश्न तयार केलेला आहे आणि ते प्रश्न तुम्हाला तुमच्यासमोर मांडणार आहे. ठीक आहे. तर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ भेटत राहतील. तर चॅनल नेम आहे तुम्हाला पवन मास्टर कम्प्युटर गाईड हा यूट्यूब चॅनल. नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी मांडत राहणार. तर बघा, चला तर आपण सुरुवात करूया. इथे तुम्हाला प्रश्न दिलाय बघा, विच स्कॅनरिओ बेस्ड इलस्ट्रेट द ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग अ मोबाईल ब्राउझर ओव्हर अ ट्रेडिशनल वेब ब्राउझर. म्हणजे काय म्हणताय, आपल्याला वेब ब्राउझर म्हणजे जास्तीत जास्त यूज कशाचा वापर करू शकतो. तर बघा, आन्सर दिलाय नेव्हिगेटिंग वेब कंटेंट ऑन अ स्मॉल स्मार्टफोन स्क्रीन युजिंग पिंच अँड झूम गेस्चर. तर बघा, या ठिकाणी मराठीत आन्सर आहे बघा, पिंच आणि झूम वापरून छोट्या स्मार्टफोन स्क्रीनवर वेब कंटेंट नेव्हिगेट करणे. म्हणजे तुम्ही कोणतेही ब्राउझर वापरत असणार तर तुम्ही स्क्रीनच्या वेब कंटेंट नेव्हिगेट करून वापरू शकता. ठीक आहे. चला, याच्यानंतर आहे दुसरा प्रश्न, वाय माइट अन ऑर्गनायझेशन चूज टू यूज फिल्टर रॅदर दॅन रिलाइंग solely on parental control for इंटरनेट मॅनेजमेंट म्हणताय. फिल्टर इथं आन्सर दिलाय बघा, फिल्टर ऑफर मोर डिटेल रिपोर्टिंग अँड टाइम मॅनेजमेंट फीचर्स. म्हणजे काय म्हणताय की तुम्हाला ऑर्गनायझेशन कशासाठी यूज केले जाते. ते बघा, आन्सर आहे कारण फिल्टर अधिक विस्तृत अहवाल आणि वेळ व्यवस्थापन वैशिष्ट्य प्रदान करते. म्हणजे तुमचा इंटरनेट जो आहे तुमचं वेळेचं महत्व ठरवते आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला तो माहिती आहे तुम्हाला विस्तृत म्हणजे अधिक प्रमाणात तुम्हाला माहिती प्रदान करत असते, माहिती देत असते. आता बघा, नंतर एक प्रश्न आहे, विच स्कॅनरिओ बेस्ट इलस्ट्रेट द एडव्हान्टेज ऑफ युजिंग अ मोबाईल ब्राउझर ओव्हर ट्रेडिशनल वेब पेज. डबल प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण पारंपरिक वेब ब्राउझर मोबाईल ब्राउझर वापरण्याचा फायदा खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत उत्तम प्रकारे दिसून येतो म्हणताय. तर इथं बघा, उत्तर आहे स्मार्टफोनच्या लहान स्क्रीनवर पिंच अँड झूम जेस्चर वापरून वेब कंटेंट नेव्हिगेट करणे. तोच आहे प्रश्न परत आलेला होता. ठीक आहे. हा पण प्रश्न तुम्हाला परत आलेला आहे. मी नेक्स्ट नंतरच्या प्रश्नाकडे चालतो. बघा, डेटा धारण म्हणजे काय, डेटा रिटेन्शनच्या दृष्टीने रॅम पासून दुय्यम संचयन करण्याची कोणती वैशिष्ट्ये त्यांना वेगळी करते. म्हणजे सेकंडरी स्टोरेज. बघा, आपण दुसरं सेकंडरी स्टोरेज हे असते व्होलॅटिलिटी. कोणते असते, व्होलॅटिलिटी, जे की आपल्याला सेपरेट करण्याचं काम करत असते. म्हणजे रॅम मधून जो डेटा असते तो आपल्याला हार्ड डिस्क मध्ये साठवून ठेवण्याचे काम करते. कोण, व्होलॅटिलिटी. नंतर इथे दिलाय सुपर इंटेलिजंट AI सगळ्यात मोठा फायदा कोणता. सगळ्यात मोठा फायदा बघा, मानवी सर्जनशीलतेत सुधारणा म्हणजे इनहॅन्स क्रिएटिव्हिटी. म्हणजे आपल्याला माणसात जो AI जो आहे त्याचा फायदा होतो आपल्याला क्रिएटिव्हिटी आणणे नवीन नवीन. ठीक आहे. आणि तसंच बघा, नंतरचा प्रश्न आहे, विच स्केनॅरिओ बेस्ट इलस्ट्रेट द ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग अ मोबाईल ब्राउझर वेब पेज. हा सेम प्रश्न 2-3 वेळा आलेला आहे. चला, मी थोडं समोर चालतो. हा, सॉरी मित्रांनो, डबल प्रश्न आलेले आहेत. बघा, येथे तुम्हाला सपोर्ट डायरेक्ट लाईव्ह इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन बिटवीन 2 और मोर फ्रेंड्स और बडीज. म्हणजे काय, तुम्हाला 2 किंवा अधिक मित्रांमध्ये सोबत्यांमध्ये थेट लाईव्ह इलेक्ट्रॉनिक संवाद समाधान देते. तर तो आहे इन्स्टंट मेसेजिंग. पण इन्स्टंट मेसेजिंग. आणि तसंच instant messaging offer direct live electronic communication between two or more individual. Internet mail is not live and instant member is not a standard term for this type of communication म्हणताय. ठीक आहे. म्हणजे इन्स्टंट मेसेज 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये थेट लाईव्ह इलेक्ट्रॉनिक संवाद साधण्याचा सोय देते. इंटरनेट मेल लाईव्ह नसते आणि इन्स्टंट मेंबर ही या प्रकारच्या संवादासाठी एक प्रमाणित संज्ञा नाही म्हणताय. ठीक आहे. जो की आता तर इन्स्टंट मेसेजिंग वाला आहे. नंतर बघा, प्रश्न आहे, आयडेंटिफाय विच सर्व्हिस इज नॉट प्रोव्हाइड बाय इंटेलसट थ्रू सॅटेलाइट कम्युनिकेशन.
म्हणजे काय, इंटरसेप्टद्वारे उपग्रह संप्रेषणाच्या माध्यमातून कोणती सेवा पुरवली जात नाही हे ओळखा म्हणते. तर ते आन्सर रिअल टाइम वेदर फॉरकास्टिंग. म्हणजे काय, रिअल टाइम हवामानाचा अंदाज वगैरे आपल्याला सॅटेलाइटद्वारे प्रॉपर तऱ्हेचे ते पुरवलं जात नाही. चला नंतरचा प्रश्न आहे, प्रायमरी पर्पज ऑफ सॉकेट म्हणजे सॉकेटचा प्राथमिक उद्देश काय आहे. बघा, टू माउंट चिप करिअर डायरेक्टली onto the system board including microprocessor and microchip. मग जो प्रायमरीचा मुख्य उद्देश आहे मायक्रोप्रोसेसर आणि मेमरी चिपसह चिप्स करिअर थेट सिस्टीम बोर्डवर बसवणे. त्याच्यानंतर पहा, मॉनिटर रेझोल्युशन अँड इमेज क्लॅरिटी. इथला हायर रेझोल्युशन प्रोड्यूस क्लिअरर इमेज ड्यू टू मोर पिक्सेल. म्हणजे काय, मॉनिटर रेझोल्युशन आणि प्रतिमेची स्पष्टता जास्त पिक्सेल असल्यामुळे उच्च रिझोल्युशनमुळे अधिक स्पष्ट प्रतिमा मिळतात. बघा थोडा मित्रांनो, इकडे साऊंडचा थोडासा इश्यू आहे, कारण आता इथं कचरेवाले गाडी आलेले आहे. बघा नंतर जो प्रश्न आहे, WWW चा फुल फॉर्म काय आहे. तर बघा, WWW चा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. आणि WWW काय कोणता काम करते बघा, ही इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या वेबसाईट आणि वेब पेजेस जे असतात यांची एक जागतिक प्रणाली आहे. आणि वेब ब्राउझर गुगल क्रोम वापरून आपण इंटरनेटच्या माध्यमातून माहिती सहज पाहू शकतो आणि शेअर करू शकतो. आता लॅन दिलाय बघा, लॅनचा फुल फॉर्म जो आहे लोकल एरिया नेटवर्क आहे. काय आहे, लोकल एरिया नेटवर्क, लॅनचा फुल फॉर्म. इथं मी मॅनचा पण फुल फॉर्म देतोय बघा, मॅनचा फुल फॉर्म मॅनचा फुल फॉर्म आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. काय आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सीडीचा फुल फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क. सीडीचा फुल फॉर्म काय आहे, कॉम्पॅक्ट डिस्क. आणि सीडीचा स्टोरेज किती असते बघा, मोस्ट ऑफ द जे कॅपॅसिटी असते 700 MB असते. किती असते, 700 MB. आणि इथं जे सॉन्ग वगैरे जोडले जाते ऑडिओ, तर ते 80 मिनिट पर्यंत आपण चालवू शकतो. आणि इथं बघा सीडीचं कॉम्पॅक्ट डिस्क आपला फुल फॉर्म सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर डीव्हीडीचा फुल फॉर्म आहे डिजिटल वर्सटाईल डिस्क. काय, डिजिटल वर्सटाईल डिस्क. बट कधी कधी काय होतं की तुम्हाला त्याला डिजिटल व्हिडिओ डिस्क पण म्हटलं जाते. काय म्हटलं ते, डिजिटल व्हिडिओ डिस्क. आणि डिजिटल इथं डीव्हीडीचं स्टोरेज किती आहे, स्टोरेज आहे 4.7 GB सिंगल लेअर मध्ये, स्टँडर्ड सिंगल लेअर. बट तुम्हाला इथं ड्युअल कोर डबल लेअर असेल तर याच्या वर्जन मध्ये 8.5 GB आहे. किती आहे, 8.5 GB. चला असं. त्याच्यानंतर येथे तुम्हाला डिस्कच्या लेबलवर 2 HD चा अर्थ काय आहे. दी 2 HD ऑन द डिस्क लेबल मीन्स म्हणजे 2 साइड हाय डेन्सिटी, दोन्ही बाजू उच्च घनता आहे. आणि त्याच्यानंतर बघा मी इथे HTTP वगैरे दिलाय बघा, काय दिलाय, HTTP. आणि HTTP म्हणजे इथं हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि यस म्हणजे काय, सिक्युअर साठी असते. आणि इथं WWW वर्ल्ड वाईड वेब आहे, फुल फॉर्म तुम्हाला माहित असेलच. आणि इथं हा जो आहे युजर नेम आहे, जो नेम दिलाय Instagram.com. आणि .com जो आहे .com हा कॉमर्शियल आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपण फुल फॉर्म पण इथे शिकला, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. WWW च हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल HTTP चा फुल फॉर्म आहे. आणि सिक्युरिटीसाठी हा जो यस आहे तो लावलं जाते. त्याच्यानंतर मी इथे एक काय दिलंय, मेल दिलेली आहे. मेल काय, 9 to 7 डिजिटल. आणि हा @ नंतर gmail.com दिलाय. हा पण कॉमर्शियलच आहे .com. आणि याला टॉप लेवल डोमेन सुद्धा म्हटले जाते. काय म्हटलं ते, टॉप लेवल डोमेन. डोमेन कोड पण आहे. ठीक आहे. डोमेन कोड हा डोमेन नेम किंवा युजर नेम पण म्हटलं जाते. समजलं तुम्हाला, युजर नेम, डोमेन कोड कोणतं. आणि इथे डोमेन कोडचे नेम पण आहेत बघा, कोणतं, जसं .com जो आहे
तो कॉमर्शियल झाला. .edu म्हणजे एज्युकेशनचं झालं. ठीक आहे. .in इंडियाचं. ठीक आहे. असं वेगवेगळे तुम्हाला हे बघायला मिळते. ठीक आहे. कोइन म्हणजे काय, तो तुम्हाला कॉर्पोरेशनचा राहते, कॉर्पोरेशनचा. gov.in gov.in गव्हर्नमेंट इंडिया. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय मिळतो ते टॉप लेवल डोमेन किंवा डोमेन कोड वगैरे असतात, लक्षात घ्या. त्यानंतर ट्रॅक म्हणजे काय बघा. ट्रॅक म्हणजे काय, हार्ड डिस्कच्या प्रत्येक गोल चकतीवर म्हणजे गोल आकाराच्या पट्टीवर म्हणजे प्लॅटर डेटा साठवण्यासाठी अनेक केंद्रित वर्तुळे म्हणजे कॉन्सेंट्रिक असतात, त्यांना ट्रॅक असे म्हणतात. ट्रॅकला कॉन्सेंट्रिक असं म्हटलं जातं. डायरेक्टली एका शब्दामध्येच आन्सर असते. मी थोडं गुगलवरून थोडी जास्त माहिती काढलेली आहे. ठीक आहे. सेक्टर म्हणजे काय, ट्रॅकच्या रूपांतर लहान लहान तुकड्यांमध्ये केले जाते, त्यांना सेक्टर्स म्हणतात. आता जो सेक्टर जो आहे ते जे ट्रॅक राहते त्याच्यामध्ये पार्टेशन केले जाते, त्याला म्हटले जाते सेक्टर. आणि हा डिस्कवर डेटा साठवण्यासाठी सर्वात लहान भौतिक घटक म्हणजे स्मॉलेस्ट युनिट आहे. आणि याच्यामध्ये एका सेक्टरमध्ये 512 बाईट्स किंवा काही आधुनिक डिस्कमध्ये 4 किलोबाईट म्हणजे 4 KB डेटा साठवला जात होता. सिलेंडर म्हणजे काय, सिलेंडर म्हणजे घरगुती सिलेंडर नाही मित्रांनो. ठीक आहे. सिलेंडर आपल्या त्या सिटीवरच पार्ट्स आहे. ठीक आहे. बघा, एका हार्ड डिस्क मध्ये अनेक चकत्या म्हणजे प्लॅटर्स एक रचलेल्या असतात. सर्व चकत्यांमध्ये म्हणजे गोलाकारच्या पट्टीमध्ये एकाच क्रमांकाचा ट्रॅक जेव्हा वरून खाली एकत्र जोडले जातात तेव्हा त्याला सिलेंडर म्हणतात. याचा उपयोग एकाच वेळी सर्व चकत्यांमध्ये डेटा वाचण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी केला जातो. म्हणजे ट्रॅक मध्ये जो सिलेंडर पार्ट्स आहे तो डेटा साठवण्यासाठी यूज केला जाते आणि तो तुम्हाला तुमच्या समोर मांडण्यासाठी पण यूज केला जाते. आणि डिस्क ट्रॅक आणि सेक्टर मध्ये विभागण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, या प्रक्रियेला फॉर्मॅटिंग असे म्हणतात. ठीक आहे. ट्रॅक, सेक्टर आणि सिलेंडर यापैकी सर्वात लहान युनिट कोणता, सेक्टर. ठीक आहे. स्मॉलेस्ट युनिट आहे सेक्टर, लक्षात ठेवून द्या. कम्प्युटर स्क्रीनच्या कोणत्याही भागात कर्सर किंवा पॉइंटर हलवण्यासाठी कोणते डिव्हाइस वापरले जाते, माऊस. कोणतं, माऊस. स्क्रीनच्या कोणत्याही भागात बघा मी मुवमेंट नेत आहे तुम्हाला इथं दिसत आहे माऊसचा पॉइंटर कोणत्याही भागात नेत आहे. म्हणजे माऊस स्क्रीनच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी यूज केलं जाते. आणि गेम खेळण्यासाठी यूज केलं जातं बघा, जॉयस्टिक. प्रामुख्याने गेम खेळण्यासाठी वापरले जाते जॉयस्टिक. आता बघा मॉडेमचे प्रकार काय, मॉडेम मध्ये 2 पार्ट्स असतात. एक आहे मॉड्युलेटर आणि दुसरा डिमॉड्युलेटर. कोणता, मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर. आता मॉडेमचा अर्थ काय, म्हणजे मॉडेम हा शब्द मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर या 2 शब्दांचे संयोजन आहे. म्हणजे मॉडेम जो आहे तो मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर मधून बनलेला आहे. ठीक आहे. हे बघा, मो आणि हा डेम, मॉडेम. चला असं. आणि तोच इकडे पण दिलाय मॉड्युलेशनचा अर्थ. चला तुम्ही वाचू शकता. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तो तुम्ही क्वेश्चन वाचून घ्या वगैरे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे मॉड्युलेशन. आता बघा या ठिकाणी मॉड्युलेशन इथं सांगून वगैरे पण. मॉड्युलेशन काय आहे, मॉड्युलेशन असं प्रोसेस आहे. मॉड्युलेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेटिंग डिजिटल डेटा 0 and 1 फ्रॉम your computer into continuous analog wave to so it can travel over telephone lines or cable. म्हणजे काय, जो मॉड्युलेशन आहे ही तुमच्या संगणकातील डिजिटल डेटा 0 आणि 1 चे अखंड अनलॉग लहरीमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया, जेणेकरून ते टेलिफोन लाईन्स किंवा केबल्स वरून प्रवास करू शकतात. म्हणजे डिजिटल टू एनालॉग कन्व्हर्टरला मॉड्युलेशन म्हणतात. सीधा डिजिटल पासून एनालॉग मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन म्हणतात. ठीक आहे. आणि याचं जर उलट बघितलं, एनालॉग पासून डिजिटल मध्ये कन्वर्ट जर करण्याच्या प्रोसेसला डिमॉड्युलेशन म्हणतात. चला दुसरा पण प्रश्न आहे, आपण याचा इकडे बघूच. व्हॉट इज डिमॉड्युलेशन. डिमॉड्युलेशन इज द एक्झॅक्ट ऑपोजिट. इट टेक इनकमिंग एनालॉग फ्रॉम फिजिकल वायर्स अँड ट्रान्सलेट आयटम बॅक इनटू डिजिटल डेटा 0 and 1. डिमॉड्युलेशन म्हणजे काय, डिमॉड्युलेशन हे अगदी उलट आहे.
यात प्रत्यक्ष तारांमधून येणारे अॅनालॉग सिग्नल्स घेऊन त्यांचे पुन्हा डिजिटल डेटामध्ये म्हणजे 0 ते 1 रूपांतरित केले जाते, जे तुमचे कम्प्युटर संगणक प्रक्रिया करू शकते. तुम्हाला आताच सांगितलं अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर म्हणजे डिमॉड्युलेशन आणि डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरला आपल्याला म्हटले जाते मॉड्युलेशन. समजलं? नाही समजलं असेल तर पुन्हा व्हिडिओ मागील प्रश्न पाहून घ्या. त्याच्यानंतर बघा इथं आपण एवढे सारे प्रश्न घेतलं आणि तसंच आपण विशेषतः मी तुम्हाला 2-3 प्रश्न असं तोंडी सांगणार आहे. गेम खेळण्यासाठी जॉयस्टिक वापरले जाते. ठीक आहे. आता इनपुट आउटपुट डिव्हाइस कोणते? इनपुट जसं की आपल्याला कोणतेही केबल वगैरे कनेक्ट केला आणि ते आपण जो काही डेटा आपण कम्प्युटरच्या स्क्रीनच्या आतमध्ये नेतो त्याला इनपुट डिव्हाइस म्हणतात. आता इनपुट डिव्हाइस कोणते? जसं की माऊस राहिलं, माऊस, कीबोर्ड. आता माऊस कोणता इनपुट डिव्हाइस आहे, पण विशेषतः पॉइंटिंग डिव्हाइस म्हटले जाते. ठीक आहे. स्कॅनर आहे का नाही, इनपुट डिव्हाइस मध्ये येतो तुम्हाला. तर तुम्हाला एवढंच होतो. चला तर मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून कोणकोणते प्रश्न पाहिजेत ते कमेंट करून सांगा. मी तुम्हाला तशा पद्धतीने व्हिडिओ बनवून देतो. चला तर मित्रांनो, भेटूया. बाय बाय.